एक भावना जरूर होते की कुठेतरी माझ्या गावचा संघ, माझ्या गावचे खेळाडू कधीतरी 32 शिराळा टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती, 32 शिराळा क्रिकेटच्या पटलावरती जरूर यावेत. आणि यासाठी अनेक वर्षाचा प्रयत्न मात्र आज यशस्वी होताना पाहायला मिळतोय. आणि याच टीमच्या जर्सी उद्घाटन प्रसंगी आदरणीय शिवरामजी नाईक साहेब, रिटायर्ड एसीपी क्राईम ब्रँच मुंबई यांचं शुभागमन आज दादा चषक 2024च्या माध्यमातून झालंय. साहेबांचं मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष असं स्वागत. अंकुश जाधव ठरला या मॅचचा हिरो, ज्यांच्या बॅटमधून मात्र खूप चांगल्या धावा आल्या. आणि टीम असवाई 11 गुडे हा संघ मात्र या सामन्यामध्ये विजय झालाय. यानंतरची मॅच दोन बालाडे संघ आणि मैत्रीपूर्वक लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. टीम एका बाजूला विशाल सावंत यांचा संघ, टीम मोरिया स्पोर्ट निगडी. त्याचबरोबर व्यासपीठावरती मान्यवरांचा स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करूयात. आज वेळात वेळ काढून या ठिकाणी मुंबई क्राईम ब्रँचच्या रिटायर्ड एसीपी सन्मान्य शिवरामजी नाईक साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि या स्पर्धेचे शिल्पकार आणि ज्यांच्या वाढदिवसानिमित्त, ज्यांच्या वाढदिवस सोहळ्यानिमित्त या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं 32 शिराळा तालुक्याच्या क्रिकेटसाठी मोलाचं सहकार्य, भूतोना भविष्य असं ज्यांच्या सहकार्य सातत्याने लाभलं शिराळा तालुक्यासाठी, ते आदरणीय शंकरदादा मोहिते यांच्या शुभ हस्ते शिवरामजी नाईक साहेबांचं स्वागत सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. मायेची उबदार शाल, त्याचबरोबर प्रेमाचं सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी अतिथी मान्यवर आदरणीय शिवरामजी नाईक साहेबांचं स्वागत सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. आज खऱ्या अर्थानं दोस्ती 11 या टीमच्या विनंतीला मान देऊन आज दादा चषक 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित राहिलेले रिटायर्ड एसीपी क्राईम ब्रँच मुंबई आदरणीय श्री शिवरामजी नाईक साहेब यांचा स्वागत सन्मान या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार आदरणीय शंकरदादा मोहिते यांच्या शुभ हस्ते हा स्वागत सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. आज वेळात वेळ काढून या ठिकाणी शिवरामजी नाईक साहेबांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवली. आणि दोस्ती 11 उपवे कदमवाडी या टीमचा जर्सी उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. आज महादेव कदम यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळी स्माईल आपल्याला पाहायला मिळेल. आज महादेव कदम यांच्या मनामध्ये एक वेगळा आनंद आपल्याला पाहायला मिळेल, कारण की या खेळाडूला संघ नव्हता. हा खेळाडू प्रत्येक टीममध्ये जशी संधी मिळेल तसा खेळत राहिला, परंतु आज आपल्या गावाच्या नावाची जर्सी त्यांच्या शरीरावरती आपल्याला पाहायला मिळेल. आज त्यांच्या गावचा संघ या ठिकाणी खेळताना पाहायला मिळेल. अतिशय संघर्ष केला आणि आज मात्र आपल्या गावचा संघ या ठिकाणी तयार केलाय. दोस्ती 11 उपवे कदमवाडी हा संघ 32 शिराळाच्या पटलावरती इथून पुढे खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि महादेव कदम यांनी मात्र हा संघ निर्माण करण्यासाठी खूप मेहनत घेतली, खूप परिश्रम केलं. ज्या वेळेस ज्या संघामधून संधी मिळाली त्या वेळेस आपलं 100% योगदान त्या गावासाठी या खेळाडूने दिले, परंतु इथून पुढे तेच योगदान स्वतःच्या गावासाठी मात्र या खेळाडूचं आपल्याला पाहायला मिळेल. खूप मेहनत घेतली आणि आज मात्र एक वेगळा आनंद, वेगळा उत्साह महादेव कदम यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. आज अनेक सवंगडी निर्माण केल्या आणि कुठेतरी 32 शिराळा तालुक्याच्या पटलावरती आपल्या गावाचं नाव देखील कधीतरी रोशन व्हावं हा प्रयत्न मात्र सातत्याने मनामध्ये राहिला. आणि आज महादेव कदम आणि त्यांचे संपूर्ण सहकारी दोस्ती 11 उपवे कदमवाडी या नावाने त्यांचा संघ इथून पुढे 32 शिराळा टेनिस बॉल आणि रबर बॉलमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्या टीमचा जर्सी अनावरण सोहळा या ठिकाणी संपन्न होताना आदरणीय शिवरामजी नाईक साहेब, शंकरजी राठोड सर, शंकरदादा मोहिते, त्याचबरोबर शंकरजी राठोड सरांचं या ठिकाणी स्वागत सन्मान या ठिकाणी संपन्न होईल. आदरणीय शंकरदादा मोहिते यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी शंकरजी राठोड साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. शंकरजी राठोड सरांचा स्वागत सन्मान या ठिकाणी आज केला जाईल. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर दोस्ती 11 यांच्या दोस्तीला साथ देत असताना आज अनेक नामवंत मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. दोस्ती 11 उपवे कदमवाडी हा संघ या ठिकाणी इथून पुढे 32 शिराळा क्रिकेटच्या पटलावरती खेळताना पाहायला मिळेल. आणि या स्पर्धेच्या नक्कीच या संघाच्या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी हे मान्यवर उपस्थित राहिलेले आहेत.
आणि या टीमचा जर्सी अनावरण सोहळा या ठिकाणी संपन्न होईल. आज खऱ्या अर्थानं महादेव कदम यांनी जे स्वप्न पाहिलं ते मात्र स्वप्न सत्यामध्ये उतरताना आपल्याला पाहायला मिळते. महादेव कदम यांच्या गावचा संघ खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आज पावसाळी हंगामामधील पहिली स्पर्धा आणि या पावसाळी हंगामामध्ये खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर ज्या व्यक्तिमत्वाने 32 शिराळा क्रिकेटसाठी मोलाचं योगदान दिलं आहे, ज्या व्यक्तिमत्वाचा 32 शिराळा क्रिकेटमध्ये सिंहाचा वाटा आहे, असे शंकरदादा मोहिते यांच्या वाढदिवसानिमित्त दादा चषक या स्पर्धेमध्ये या टीमचा प्रवेश हा दुग्ध शर्करा योग म्हणावा लागेल. आज दोस्ती 11 मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा आणि आज मात्र मैत्रीची साथ देत असताना दोस्ती 11 या नावाचा संघ या ठिकाणी इथून पुढे 32 शिराळाच्या पटलावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. महादेव कदम आणि संपूर्ण सहकाऱ्यांचं 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं हार्दिक 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 स्वागत. जर्सी अनावरण सोहळा या ठिकाणी व्यासपीठावरती संपन्न होताना पाहायला मिळतोय. सुरुवातीला या गावचा फक्त एक खेळाडू 32 शिराळा टेनिस बॉलच्या पटलावरती आला आणि 2 ते 3 वर्ष याने 32 शिराळाचं क्रिकेट पाहिलं. त्यानंतर आपले संपूर्ण सवंगडी जमा केले आणि आज दोस्ती 11 उपवे कदमवाडी हा संघ 32 शिराळा क्रिकेटच्या पटलावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. अभिनंदन दोस्ती 11 उपवे कदमवाडी, तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. असंच एकजुटीने राहा आणि संघाची ही एकता कायमस्वरूपी टिकवून राहा. कारण की सध्या जर पाहिलं तर क्रिकेटमध्ये धावसंख्या 11 या आकड्यावरती गावची एकता, गावची एकात्मता टिकणं खूप महत्त्वाचं आहे. आणि सुरुवातीला जर पाहिलं तर याच क्रिकेटच्या माध्यमातून अनेक तालुके एकत्र आले, अनेक संघ एकत्र आले, अनेक गावं एकत्र आली. परंतु सध्या कुठेतरी याच क्रिकेटला थोडीशी का होईना परंतु वाईट नजर लागली. आज गावागावामध्ये तालुक्यामध्ये क्रिकेटच्या संघटनाने क्रिकेटचे संघ मात्र विभक्त होताना आपण पाहिलं. ही खंत जरूर विजयदादा कुठेतरी मनाला नक्कीच वाटते. कारण की जो शिराळा तालुका संपूर्ण एकत्रितरित्या खेळताना पाहिला, परंतु आज अनेक असोसिएशन विभक्त झाले, अनेक संघ विभक्त झाले आणि याचं दुःख कुठेतरी मनामध्ये सातत्याने टोचत राहतं. परंतु कुठेही खेळत राहा, खेळामध्ये राजकारण आणू नका, राजकारणात खेळ करा परंतु खेळामध्ये राजकारण करू नका आणि तुमची एकता, तुमची एकात्मता नेहमी जपत राहा. त्याचबरोबर आदरणीय मानसिंग काळोखे साहेब यांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा इथे आल्या. विशाल साळुंके गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. 3 धावा इथे घेतल्या गेल्या. सुनील पाटील आणि अनिकेत ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. आज कुठेतरी सुवाद चव्हाण यांची गैरहजेरी आपल्याला पाहायला मिळते. रबर बॉल मध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजीवरती षटक क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीवरती सुनील आलाय. पहिलाच बॉल व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन आले. धावसंख्या 1 ने वाढली जाते. धावसंख्या 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. त्याचबरोबर 32 शिराळा स्पोर्ट असोसिएशनचे प्रमुख सल्लागार ज्यांच्या मार्गदर्शनाखाली सध्याच्या घडीला जर पाहिलं तर 32 शिराळा स्पोर्ट असोसिएशन चांगल्या पद्धतीने वाटचाल करते आणि कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेब 32 शिराळा या पक्षाचे कार्याध्यक्ष आदरणीय सचिनदादा चव्हाण यांचं शुभागमन
या स्पर्धेच्या माध्यमातून होतंय. सचिन चव्हाण साहेबांचं देखील मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष असं स्वागत. आज खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर एक असं व्यक्तिमत्व ज्या व्यक्तिमत्वानं फक्त 32 शिराळा क्रिकेटच नव्हे तर 32 शिराळाच्या सामाजिक शैक्षणिक कार्यामध्ये आपलं महत्त्वाचं योगदान, ज्या व्यक्तिमत्वानं सातत्याने प्रत्येकाच्या अडीअडचणीच्या काळामध्ये उभं राहणारा व्यक्ती आणि आशेचा किरण म्हणून ज्या व्यक्तीकडे पाहिलं जातं ते तुम्हा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय शंकरदादा मोहिते यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा. आणि आज दादांचा वाढदिवस आणि मोठ्या संख्येने जर पाहिलं तर दादांचा चाहता वर्ग दुपारच्या सत्रामध्ये आपणाला येताना या ठिकाणी पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती तब्बल 24 या आकड्यावरती. 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. सुनील पाटील चांगली बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 32 शिराळा या व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन अजून देखील धावफलकावरती लागली जाते. एक्स्ट्रा रन धावसंख्या 25 या आकड्यावरती. 25 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. यानंतरची मॅच आंबेवाडी आणि स्वराज्य मानेवाडी या दोन संघामध्ये यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केलं जाईल याची नोंद घ्या. यावेळेस वन बाउन्सचा इशारा नक्कीच केला जातोय. पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत पंच. यावेळेस सुनील पाटील यांच्या बॅटमधून मिस टायमिंग स्ट्रोक आहे की काय, परंतु क्षेत्ररक्षकाला हाताला चटका देत बॉल सीमारेषा पार. मिळतील धावा 6. सुनील पाटील यांच्या बॅटमधून येतोय हा क्रॅकिंग षटकार. काय फटकेबाजी पहा. अगदी सुनील यांच्या गोलंदाजीवरती हल्ला बोल चढवलाय. धावसंख्या 31 या आकड्यावरती. 31 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असणारा खेळाडू सुनील पाटील आणखी एकदा आक्रमक होताना पाहायला मिळते. अनोख्या शैलीमध्ये फटका केला. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक डीप मध्ये येऊन बॉलची फेकी करेल तोपर्यंत मात्र मिळतील धावा 2 धावा. इथे पहा अगदी विशालची चतुर चालाकी कुठेतरी थांबवलंय सुनील पाटील आणि अनिकेत या जोडीला. धावसंख्या 33 या आकड्यावरती. 33 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. षटक क्रमांक दुसरं सुनीलचं षटक देखील महागडं ठरत असताना ते पाहायला मिळते. सुरुवात केली विशाल साळुंकेने आणि या षटकामध्ये मात्र यावेळेस पहा कमी गतीचा बॉल. इथे रनआउटची संधी परंतु विकेट कीपर इथे बीट होताना. जिथे 1 धाव होती तिथे मात्र दुसरी धाव इथे होताना पाहायला मिळते. 2 धावा आल्या. 35 आकड्यावरती. अनिकेत आणि सुनील या 2 खेळाडूंची मात्र चांगली भागीदारी आपल्याला पाहायला मिळते. दादा चषक 2024 ही स्पर्धा आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर शंकरदादांच्या विषयी जर बोलायचं झालं तर दिवसभर जरी बोललं तरी देखील कमी पडेल असं कार्य दादांचं सातत्याने आपण पाहिलंय. 2 षटकात इथे खेळ संपलाय. आता गोलंदाजीवरती गोलंदाज प्रवीण आलाय. डावकुरा फलंदाज अनिकेत आघाडीला आलाय. यावेळेस मात्र खराब लाईन आपल्याला पाहायला मिळते. 1 धाव घेते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बॉल जातोय. तर पंच या बॉलवरती डेड बॉलचा इशारा. तर या बॉलवरती कोणतीही धाव नसेल. गोलंदाजीवरती 3रं षटक प्रवीण आलाय. डेड बॉलची घोषणा या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून करण्यात आले.
शेवटचं षटक पहिल्या 2 षटकामध्ये जर पाहिलं तर 35 वरती धावसंख्या जाऊन पोहोचली. आता प्रवीण यांच्या षटकामध्ये किती धावा येतात यावेळेस पा पुलल यांचा एक्स्ट्रा कव्हरला उडवला. क्षेत्ररक्षक आहेत, पकडली जाते कॅच. आणि फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळेल. अनिकेतचा खेळ संपुष्टात येतोय. धक्का क्रमांक 1 या ठिकाणी लागलाय टीम संजय दादा स्फोट करुंगली मराठेवाडी या टीमला. सकाळच्या सत्रामध्ये अमर मराठे आणि टीम अगदी पहिल्या गटातून बक्षीस पात्र फेरीत दाखल झाले. चांगला खेळ राहिला सोन्या मराठेचा, चांगला खेळ राहिला अमर मराठेचा आणि चांगली गोलंदाजी देखील राहिली शंकर मराठे. आणि या सर्व खेळाडूंनी चांगला खेळ करत मात्र पहिल्या गटामध्ये बक्षीस पात्र फेरीत प्रवेश केलाय. या गटामधून नक्कीच कोणता संघ बक्षीस पात्र फेरीत दाखल होईल. 32 शिराळा स्पोर्ट असोसिएशन खऱ्या अर्थानं ज्या तालुक्याचं क्रिकेट कधी थांबत नाही. यावेळेस पहा पुलर लेनचा बॉल चुकीला अजिबात माफी नाही. आल्या आल्या गोलंदाजाला दाखवलं आसमान, आसमानी टोला. फलंदाज रोहन यांच्या बॅटमधून येतो हा षटकार. पहिल्या बॉलवरती अगदी डगआउट मधून इरादा केला होता की गेल्या गेल्या मैदानाच्या आतमध्ये स्वतःला सिद्ध करत असताना षटकार चौकार खेचायचा आणि ते इरादे मात्र स्पष्ट केलेत. इरादे नेक तो चाहनेवाले अनेक. आणि इथे मात्र रोहनच्या बॅटमधून चांगला षटकार आलाय. यावेळेस पहा आणखीन एक चुकी करताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. इथे पहा काय घडलं जाते. विशाल साळुंकेकडून चुकी होते आणि वाईड +1. अगदी सध्या जर पाहिलं तर तुम्ही सणासुदीचे दिवस ज्याच्या वेळेस येते त्यावेळेस मोठमोठ्या मॉलमध्ये बाय वन गेट वनच्या ऑफर लावल्या जातात आणि आता मात्र ही ऑफर गोलंदाजाकडून वाटली जाते. बाय वन गेट वन, वाईड +1, 2 धावा येतील. धावसंख्या 43. धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. तिसरं षटक मानेवाडी आणि आंबेवाडी. यावेळेस पहा खरा बॉल त्यावरती केलाय प्रहार. सुनील पाटील यांच्या बॅटमधून नो प्लस षटकार. 7 धावा. काय घडलंय. खराब गोलंदाजी आणि त्याचा मात्र पुरेपूर समाचार घेतलाय फलंदाज सुनील पाटील. धावसंख्या 50 या आकड्यावरती संघाचं सांघिक अर्धशतक या ठिकाणी 50 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आतापर्यंत दोन बॉलचा खेळ संपलाय. अजून देखील 4 बॉलचा इथे खेळ शिल्लक आहे. 50 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. यावेळेस पहा काय घडलं जातंय. फ्रीटची नक्कीच फ्रीटची संधी होती आणि फ्रीटचा मात्र चांगला समाचार इथे घेतला आला नाही कारण की अगदी विकेट किपरला देखील माहिती की हा बॉल फ्रीटचा आहे आणि कुठेतरी अपील केली पंचांच्याकडे परंतु पंच चाणाक्ष त्यांनी मात्र अपील फेटाळून लावले. डॉट बॉलची समाप्ती. आज शंकरदादा मोहिते स्पोर्ट सोनवडे आणि स्वराज्य स्पोर्ट खोतवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने हे आयोजन आपण पाहायला मिळत आहे. सातत्याने जर पाहिलं तर दादांचे सहकारी अगदी प्रत्येक क्षेत्रामध्ये या व्यक्तिमत्वासाठी कार्यरत असताना आपल्याला पाहायला मिळतात. इथे डायरेक्ट हिटची संधी आणि फलंदाज मात्र या ठिकाणी बाद झालाय. रोहनला इथे परतावं लागेल. रोहन बाद झालाय. तर टीम आंबेवाडी आणि टीम
तर टीम आंबेवाडी आणि टीम वाकुडे स्वराज्य मानेवाडी या दोन टीममध्ये टॉस केला जाईल आणि मी विनंती करेन मान्यवर आदरणीय शिवरामजी नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या सामन्याचा नाणेफेक केला जाते, टॉस केला जातो या ठिकाणी. पण रनआउटची संधी आणि रनआउटच्या स्वरूपात मात्र फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. टॉस केला जाईल. आदरणीय शिवरामजी नाईक साहेब रिटायर्ड एसीपी मुंबई क्राईम ब्रँच अगदी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलेत आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जाते टॉस. पण काय घडले जाते अगदी गोलंदाज आणि फलंदाजामध्ये एक हास्यास्पद घटना इथे पाहायला जरूर मिळाली. मारू की नको परंतु धाव घेण्याचा चलाकीचा प्रयत्न राहिला आणि शेवटच्या बॉलवरती मात्र धावचीच्या स्वरूपात विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं क्रिकेटची आवड नसताना देखील क्रिकेटसाठी खूप मेहनत आणि 32 स्पोर्ट असोसिएशनसाठी ज्यांनी खूप मेहनत घेतली ती आमचे परममित्र सचिनदादा चव्हाण यांचा स्वागत सन्मान व्यासपीठावरती संपन्न होतोय. त्याचबरोबर किरण वाघमारे यांचा देखील स्वागत सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळते. या वेळेस पहा हॅलो स्वराज्य मानेवाडी विन द टॉस इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी मात्र आमंत्रित केले टीम आंबेवाडी या टीमला. 2 षटकाची मॅच राहिली याची नोंद घ्या दोन्ही टीम. धावसंख्या 52 या आकड्यावरती 53 धावांचं लक्ष इथे. तर बॉल पूर्व आयोजक कमिटी अनिकेत आला. पहिल्या षटकामध्ये पहिल्या बॉल वरती हल्ला. बॉल विशाल साळुंकेच्या बाट मधून
करारा जवाब, बॉल सीमारेषा पार, षटकार. 53 धावांचं लक्ष्य आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना विशाल साळुंकेने केले दमदार सुरुवात. काय बॅटिंग, अनिकेतच्या पहिल्याच बॉलवरती मात्र दमदार सुरुवात करत असताना षटकार आलाय. अनिकेत गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळतोय. डावखुरा गोलंदाज यावेळेस अगदी वाईडिश टाकण्याचा प्रयत्न, परंतु एक्स्ट्रा रन इथे आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 7 या आकड्यावरती, 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आहे. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल. विशाल आणि मनोज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, आणि या जोडीजवळ क्षमता आहे आणि 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. यावेळेस पाडव्या बॅटने मिड विकेट रिझर्व्हमध्ये अगदी हलक्या हाताने खेळून काढला. 1 धाव तिथे आली. रोहन आहे तिथे तैनात. 1च धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे घेतल्या गेल्या. बॅकअप त्या ठिकाणी जरूर चांगला पाहायला मिळाला. 2 धावेनंतर संघाची धावसंख्या 9 या आकड्यावरती. यावेळेस अगदी रडार मध्ये त्याला दिलाय बिरकावून. विशाल साळुंकेच्या बॅटमधून आणखीन एक दमदार स्ट्रोक, बॉल सीमारेषा पार, षटकार. आता मात्र जर पाहिलं तर सुनील पाटील, सोन्या मराठे यांची वेगवान हालचाली इथे पाहायला मिळतात, कारण की आता गोलंदाजावरती आक्रमण आणि इथून पुढे हे आक्रमण वाचवावं लागेल. कानमंत्र द्यावा लागेल गोलंदाज अनिकेत याला. धावसंख्या 15 या आकड्यावरती. 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. ओमसाई MTCच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं क्वालिटी आणि क्लिअरिटीसाठी एक ब्रँडेड यूट्यूब चॅनल. खूप परिश्रम, एखादी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सागर फराड, रोशन ही संपूर्ण टीम घेत असते, आणि याचमुळे ओमसाई MTCला मात्र एक चांगला प्रतिसाद अनेक असोसिएशनमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. चौकार आलाय. चौकारनंतर टीमची धावसंख्या 19 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीनं टीम करंगलीने बॅटिंग करत असताना सुरुवात केली होती, त्याच पद्धतीची सुरुवात इथे टीम मोरिया स्पोर्ट निगडी या टीमकडून आपल्याला पाहायला मिळते. विशाल साळुंके, मनोज ही जोडी जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत मात्र विजयाचं पारडं हे नक्कीच मोरिया स्पोर्ट निगडीच्या बाजूने राहताना पाहायला मिळेल. इथे घमासान, इथे धमाका, बॉल जातोय सीमारेषा पार. विशालच्या बॅटमधून आणखीन एक विशालमय षटकार. अनिकेतच्या गोलंदाजाचे अक्षरशः पिस काढले गोलंदाज अनिकेत. या गोलंदाजाचे काय फलंदाजी, अफलातून, अगदी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25 या आकड्यावरती. 25 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. यावेळेस बीट करून जाणारा बॉल, धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी. ओ माय गॉड, काय घडलं जात आहे. अगदी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु कुठेतरी जर सुनील नाना यांच्याकडे जर फेकी केली असती तर या बॉलवरती नक्कीच विकेट प्राप्त करता आली असती, परंतु विशाला इथे दिलं जातं जीवनदान. पहिल्या षटकाचा इथे खेळ संपलाय. 25 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आता समीकरण येणारे 12 बॉलमध्ये करायचे आहेत 28 धावा. 12 चेंडू 28 धावा. 14.00चा प्रतिषटक रिक्वायर्ड रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय. धावांची गरज 28 धावा. 18 बॉलमध्ये करायचे आहेत 53 धावा. बॉलमध्ये 53ची आवश्यकता असताना पहिल्या षटकामध्ये चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. सुनील पाटील षटक क्रमांक 2 समोरच्या दिशेत फटका केला. 1 धाव आले. क्षेत्ररक्षक अनिकेत बॉल पर्यंत पोहोचेल, परंतु आज अनिकेतचा दिवस खराब आहे.
आणि ज्यावेळेस दिवस तुमचा खराब असतो त्यावेळेस तुम्ही कुठेही उभं राहा, तुम्हाला बॉल मात्र शोधत येत असतो. आणि आज अनिकेत गोलंदाजीला गेला, अनिकेतचं नशीब खराब होतं. अनिकेतच्या गोलंदाजीवरती 25 धावा आल्या. अनिकेत क्षेत्ररक्षणासाठी सज्ज झाला, बॉल शोधत आला की अनिकेत कुठे उभा आहे आणि हा चौकार मात्र आलाय. सोन्याच्या चेहऱ्यावरती एक स्माइल, कारण की ज्या दिवशी तुमचं नशीब खराब असतं ना त्यावेळेस तुम्हाला कुणी रोखू शकत नाही. कालच्या दिवसामध्ये भारतीय संघाचं नशीब बलवत्तर होतं. 30 बॉलमध्ये 30 धावा डिफेन्स या ठिकाणी करत असताना यावेळेस पहा अनिकेतच्या डोक्यावरून बॉल आरपार सीमारेषा पार, एक उत्तुंग षटकार. आता मात्र या सामन्याची पूर्णपणे हवा पहिल्या षटकामध्ये विशालचा बोलबाला, दुसऱ्या षटकामध्ये मनोज देखील सांगतोय माझ्यामध्ये देखील ती क्षमता आहे, माझ्यामध्ये ती ताकद, आणि त्या ताकदीचा वापर करत असताना एक षटकार एक चौकार, 10 धावा कुठल्या गेल्या सुनील पाटील यांच्या गोलंदाजीवरती. तब्बल धावा इथे धावफलकावरती 35 धावा. आणखीन एक अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक केलाय स्वतः संघाचे संघनायक अर्जुन पाटील यांना मात्र बघावं आणि बघतच राहावं लागेल. बॉल निघून चाला सीमारेषा पार. आता मात्र सोनिया मराठे अगदी कमरेवरती हात घेतले, त्यांना माहिती आहे इथून पुढे मात्र मनोज आणि विशाल ही जोडी आक्रमक होताना. धावसंख्या 39 या आकड्यावरती. त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेना भिवंडी इथे मात्र विकेटचं पतन होताना पाहायला मिळते. पकडली जाते कॅच आणि फलंदाज मनोज यांच्या खेळीचा अंत होताना आपल्याला पाहायला मिळतोय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना माथाडी कामगार सेना भिवंडीचे अध्यक्ष सन्माननीय संतोषजी शिरसट आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित राहिलाय. आज शंकरदादा मोहिते यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आज अनेक मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहताना आयुष्यामध्ये तुम्ही पैसा किती कमावलाय यापेक्षा तुम्ही माणसं किती कमावले हे देखील खूप महत्त्वाचं असतं. आणि दादानी पैशापेक्षा माणसांना जास्त महत्त्व दिलंय हे नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या 39 या आकड्यावरती 14 रनची अजून देखील जिंकण्यासाठी गरज. सुनील नवीन फलंदाज प्रवीण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मनोज बाद झालाय. आता 14 धावांची अजून देखील गरज. कमबॅक करावा लागेल, कमबॅक करून द्यावा लागेल सुनील पाटील या गोलंदाजाला. इथून पुढे ही मॅच जर यावेळेस पहा ऑन ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथं तैनात, एक धावाले बॉल थांबलाय. तोपर्यंत मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावांचा यशस्वी प्रयत्न. आता 12 धावांची आणखी गरज टीम मोरिया स्पोर्ट निगडी या टीमला विजयासाठी. 12 धावांची अजून देखील जिंकण्यासाठी गरज. जिंकण्याचे सर्व पर्याय जोपर्यंत बंद होत नाहीत तोपर्यंत मात्र प्रयत्न करत राहा. एक दिवस का होईना परंतु निश्चित तुमच्या बाजूने निकाल लागेल. आणि हा निकाल जर लावायचा असेल तर मात्र प्रयत्न इथे दमदार करावे लागतील. टीम संजय दादा स्पोर्ट करुंगली मराठेवाडी या टीमला आता शेवटचे 6 बॉल शिल्लक, 6 चेंडू आणि 12 धावांची गरज. 6 बॉल 12. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 25. या षटकामध्ये आतापर्यंत धावा आल्या 16 आणि इथून पुढे मात्र 6 चेंडू आणि 12 धावांची गरज. सहा बॉल मध्ये 12 धावांची गरज. तर या टीमचा एक रायझिंग स्टार खेळाडू सौरभला मात्र इथे संधी दिली जाते. शंकरदादा मोहिते यांचा वाढदिवस सोहळा या ठिकाणी संपन्न होताना यावेळेस फाईन लेग रिजन मध्ये फटका केला. क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? दुसऱ्या धावेचा वेगवान प्रयत्न, परंतु पैकी मात्र दमदार आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा इथे घेतल्या गेल्या. एक धाव इथे खूप इम्पॉर्टंट. एका धावेला इथे खूप महत्व आहे या मॅच मध्ये. आणि इथे मात्र चुकी करताना पाहायला मिळतो यष्टी रक्षक. काय घडलं जातंय? आता 5 बॉल मध्ये 10 धावांची गरज. जोपर्यंत विशाल स्ट्राईक वरती आहे तोपर्यंत मात्र मोरिया स्पोर्ट निगडीचं पारड जड राहील. परंतु इथे सौरभला दाखवून द्यावं लागेल स्वतःची क्षमता.
5 चेंडू 10 धावा. हा सामना जर जिंकून दिला तर संपूर्ण हंगामामध्ये टीम संजय दादा स्पोर्ट करुंगले हा संघ सौरभला लक्षात ठेवली. ते पहा फटका फसलाय. रोहन त्याच्या अगोदरच पडलाय. बॉल निघून चाललाय सीमारेषा पार. विशालच्या बॅट मधून येतो हा चौकार. चौकार आलाय. चौकार नंतर मात्र टीमची धावसंख्या 47 या आकड्यावरती. 4 बॉल मध्ये अजून देखील 6 धावांची गरज. 4 चेंडू 6 धावा. 4 बॉल 6 धावा. अजून देखील मॅच संपलेली नाही. अजून देखील सामना संपलेला नाही कारण की दोन्ही संघांना जिंकण्यासाठी मात्र समसमान संधी. यावेळेस खराब लाईन. वाईट बॉलचा इशारा. विशाल माघारी परतलाय. आता शेवटचे 3 बॉल आणि 5 धावांची गरज. टीम मीटिंग या ठिकाणी बोलवली जाते. रणनीती या ठिकाणी आखली जाते. इथून पुढच्या 3 चेंडू 5 धावा. हाय व्होल्टेज मुकाबला इथे पाहायला मिळतोय. 3 बॉल 5 धावा. 3 बॉल. तीन चेंडू आणि 5 धावांची गरज जिंकण्यासाठी. यावेळेस चांगला फटका. समोरच्या दिशेत सामना केलाय. फिनिश. निखिलच्या बॅट मधून विनिंग षटकार आपल्याला पाहायला मिळाला. सामना जिंकलाय टीम मोरिया स्पोर्ट निगडी या टीमनं. अभिनंदन विशाल साळुंके. अभिनंदन मोरिया स्पोर्ट निगडी. चांगली गोलंदाजी सौरभची परंतु 4थ्या बॉलवरती आलेला षटकार आणि सामना जिंकला टीम मोरिया स्पोर्ट निगडी या टीमनं. त्याचबरोबर या ठिकाणी दादा प्रेमी त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेना भिवंडी माथाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष सन्मान्य संतोष भाऊ शिरसट यांचा स्वागत सन्मान या ठिकाणी शंकरदादा मोहिते यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जाईल.